हॅलो माईक चेक 1 2 3 4. हॅलो माईक चेक. नमस्कार मित्रांनो, माझं नाव श्रीधर. मी एक दारुडे आहे. देवाच्या कृपेने अल्कोहोलिक सनासच्या मदतीने आज दारू प्यालेलं नाही. आजची तारीख आहे 18 जानेवारी 2025 आणि माझ्या भिवंडीच्या स्वतःच्या घरामध्ये मी बसून सकाळी 10 वाजता रेकॉर्डिंग करत आहे. विषय आहे मीटिंग कशी चालवावी भाग 3. आणखी प्रतिसाद येतच आहेत, त्याच्यामुळे गंमत आहे. मी आधी मुद्दे काढले होते 25, त्याच्यामधले 11 झाले होते आणि 14 राहिलेले होते, म्हणून मी थांबलो. तो 3रा भाग करायला घेतला. पण आता आणखी लोकांनी ढँटण काय सांगायला सुरुवात केलेली आहे, त्याच्यामुळे हे लांबणं प्रकरण किती चालेल मला माहीत नाही. पण आजचा 3रा भाग आहे 18 जानेवारी 2025. मीटिंग कशी चालवावी, कशी चालू नये, मी कशी चालवतो. ओके. आपण मागच्या 2ऱ्या भागाच्या शेवटच्या मुद्दा जो होता तो मोबाईलवरती मीटिंग चालू असताना बोलतात त्यांचं काय करावं, तो मुद्दा आता संपलेला. आता पुढे जाऊया. ठीक आहे. एक सूचना, सबस्क्राईब करा, शेअर करा, कॉमेंट करा. तुम्हाला कॉमेंट नसेल करायचं तर निदान लोकांनी काय कॉमेंट केले ते तरी वाचा, काही प्रॉब्लेम नाही. ते जरी वाचलं तरी तुम्हाला कदाचित कॉमेंट करायची सुरसुरी येईल त्याचं बघितल्यानंतर की त्याने हे चुकीचं लिहिलं आहे, योग्य लिहिलं आहे, त्याच्यावर माझं मत. त्याच्यामुळे कॉमेंट्स तिथे असतात, ते ओपन कॉमेंट्स ठेवलेले आहेत. त्यामुळे काय मला शिव्या घालायच्यात, लाथा घालायच्या त्या घाला, काही प्रॉब्लेम नाही. परवा एकाने कॉमेंट टाकलेले आहे, नुसत्या गप्पा मारल्यात, विषयाला हातच लावलेला नाही. ते आध्यात्मिकता विषय होता, त्याच्यावरती त्यांनी कॉमेंट टाकलेली आहे. आता त्याचं नावगाव मला काय कळत नाही इथे, म्हणजे त्याचा ग्रुप दिसत नाही. नाव दिसलं तर आडनाव पण दिसतं, किंवा ती नावं गमतीशीर व्लॉग वगैरे असं काय काय त्यांनी नावं ठेवलेली असतात. त्यामुळे तो माणूस कोण आहे ते मला काय समोर यायला कळायला मार्ग नाही कॉमेंट्समध्ये लिहिल्यानंतर. ते तुमची अनामिकता 100% पाळली जाते. तुम्ही कोण आहे मला काहीच कळणार नाही आहे, पण काही लोकांची नावं कळतात. त्याच्यामुळे तुम्ही तुमची कॉमेंट्स करा किंवा वाचा. आणि हे आपण सगळं जे करतो आहोत ते तुमच्यासाठी करत नाही आहेत, माझ्यासाठी करत नाही आहे, पुढच्या पिढीसाठी करतो आहे, कारण ते अल्गॅरिदममध्ये वरती येणार. ठीक आहे. चला. वयाच्या 18व्या वर्षी मी दारू प्यायला सुरुवात केली. 29व्या वर्षी अल्कोहोलिक सनासचा निरोप मिळाला. 11 वर्ष दारू प्यायलो. पहिली 5 वर्ष 3 महिन्यातनं एकदा प्यालो. नंतरची 6 वर्ष दिवसाआड सरासरी अर्धी बाटली दारू प्यालो. दारू प्याल्यामुळे शारीरिक नुकसान झालं. सलाईन लावायला लागायची, हातपाय थरथरायचे, डोकं चालायचं नाही, मूळव्याध झाली, नाकातनं रक्त पडायचं, मारामारी करून फायटिंग झाली, डोळा फुटला, ध्याव झालं, त्याव झालं. त्याच्यानंतर कामधंदा गेला. दारू पितो म्हणून पार्टनरशिपमधनं हाकलून देण्यात आलं. पैसे गेले. वडिलांचे पैसे होते तेवढे सगळे हे माझ्या नावावर अकाउंटमध्ये ठेवले, तेवढे सगळे ढापले. त्याच्यानंतर दुकानात पार्टनरशिपमध्ये पैसे ढापले. घरामध्ये धुलाई झाली. 4 भावंडं आम्ही, 2 भाऊ 2 बहिणी. मी मोठा, वडील हेडमास्तर, आई मास्तर, आजोबा फ्रीडम फायटर, आजी वारकरी, आणि आम्ही 4-7 जण असे घरामध्ये होतो. आजोबा वारले. त्याच्यामुळे त्यांना कळतच नाही चायले हे काय भूत काय करायला लागला अचानक. त्यामुळे प्रेमाने समजावून सांगितलं, दम देऊन झाला, खलास करीन, हाकलून देईन, ढकलून देईन, मारून टाकेल, काय होईना. बाबा भगत झाला, काय ते नाशिकला जाऊन काय नागबळी केला वडिलांनी, आणि रिहॅबमध्ये टाकायची मला तयारी चाललेली होती. त्यावेळेला मला डॉक्टर श्रीकांत जोशी, मानसोपचार तज्ज्ञ ठाणे, माझे वडील आणि भिवंडी ग्रुपचे फाउंडर मेंबर सुभाष के, या तिघांच्या मदतीने मला अल्कोहोलिक अनोनिमसचा निरोप मिळालेला आहे. त्याच्यामुळे आज मी 35 वर्ष दारूपासून दूर आहे. 35 वर्ष 3 महिने आणि 8 दिवस दारूपासून दूर आहे. त्याच्यामुळे मी माझे अनुभव सांगतो. चेअरमन म्हणून मीटिंग चालवली तेव्हा, किंवा वेगवेगळ्या ठिकाणी मी गेलो आणि मला चेअरमन केला मीटिंगचा ते. त्याच्यानंतर इतरांचे जे मी अनुभव पाहिले ते समोर पाहिले. आता पुढचा मुद्दा 12वा मुद्दा आहे. ए काय करते आणि करीत नाही हे सांगावे का, त्याचे भान ठेवावे का. होय, चेअरमन म्हणून ते भान ठेवायला लागतं. कारण आपलं एक पॅम्पलेट आहे, ए काय करत नाही आणि काय करत नाही. तो हे शेअरिंग करणाऱ्यांनी चुकीची जी काय माहिती मांडली असेल तर ती खोडायचा अधिकार चेअरमनला आहे. पण ते जर का अल्कोहोलिक सनासच्या मताविरुद्ध असेल तरच ते भानगडीत पडावं. मला नाही आवडलं आत्ता श्रीधर जे काय बोलला. आता मला त्यांनी सांगितलं 13वी पायरी हे टायटलच आम्हाला आवडलं नाही, त्याच्यामुळे आम्ही ते वाचलंच नाही, ऐकलंच नाही. काहींनी सांगितलं, आम्ही ऐकायला सुरुवात केली आणि ते तुझा आवाज नाही दुसऱ्याचा आवाज आहे म्हणून आम्ही बंद करून टाकलं. काहींनी सांगितलं काय नालायक माणूस आहे. म्हटलं अरे
त्याचे स्वतःचे अनुभव तो सांगते, तोपर्यंत तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे, तुम्हाला नसेल ऐकायचं तुम्ही बंद करा. याच्यापेक्षा दुसरं काही करू शकत नाही तुम्ही. त्याच्यामुळे अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या मीटिंगमध्ये चेअरमननी ए काय करते आणि काय करत नाही, ए औषध देत नाही, ए पैसे देत नाही, ए संदर्भपत्र रेफरन्स लेटर देत नाही, हे सगळ्या गोष्टी आम्ही व्यक्तिगत पातळीवरती सभासद म्हणून करतो. अनेक लोक पैसे देणारे आहेत, बुडलेले आहेत, त्याच्याबद्दल त्यांना सुखदुःख नाही. असलं सुखदुःख तर बोंबलायला अल्कोहोलिक्स अनोनिमस आहेच. तर व्यक्तिगत पातळीवर आम्ही या सगळ्या गोष्टी करू शकतो. पण अल्कोहोलिक्स अनोनिमस म्हणून काय करते आणि काय नाही करत हे चेअरमननी ओझरतं का होईना पण उल्लेख करायला काही हरकत नाही. किंवा एखाद्या सभासदांनी काहीतरी चुकीचं संस्थेच्या तत्त्वांच्या विरुद्ध बोललं असेल तर त्याच्यासाठी पण त्याला आपलं हे बाबा संस्था करते असं नाही आहे बरं का. हे व्यक्तिगत पातळीवर ह्यांनी काय पैसे दिले आणि ह्याला कोणी मदत केली वगैरे झालेलं आहे. तर नवीन आलेल्या माणसाला किंवा पहिली मीटिंग करणाऱ्या माणसाला ते कळलं पाहिजे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे बाईच्या लफड्याबद्दल बोलावे का बोलू द्यावे का. आता गंमत अशी आहे की पहिल्या मीटिंगला आलेल्या सभासदाला तो दारुड्या असतो ना, तो प्रॉस्पेक्ट आहे ना, तो आपलाच भाऊ आहे, फक्त त्याला अजून त्याची जाणीव झालेली नाही आहे. पण होतं काय, त्याच्याबरोबर त्याची बायको पण असते, कधी कधी आई असते. त्याच्यामुळे पहिल्या मीटिंगमध्ये त्याने असं ऐकलं तर तो पळून जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे ओपन मीटिंग असते, पब्लिक अवेअरनेस वगैरे, तिथे महिला मंडळी असतात. त्यामुळे भान ठेवावं बोलताना. आता मी एका मीटिंगमध्ये पाहिलेलं आहे, एक सभासद होतं, नाव घेत नाही आता, वारले ते. त्यांनी पहिल्या मीटिंगला आलेल्या सभासदाच्या आणि बायकोच्या समोर मी कुत्रीला लावतो असं सांगितलं. अरे तो सभासद नंतर दिसलाच नाही, बाकीचे सभासद बोंबा मारायला लागले, त्याला बॅन करता येत नाही, अमुक आहे तमुक, अशा असंख्य गोष्टी असतात. तर भान ठेवलं पाहिजे ज्याचं त्यांनी. पण आता ह्याच्यात दुसरी गंमत अशी आहे की जेव्हा तुम्हाला विषय दिला जातो नाईट विजिलला किंवा अल्कॅथॉनला, माझा अनुभव असा आहे, मला पिंपरी चिंचवडला शिवानी पहिल्यांदा मी अगदी 1-2 वर्ष सोबर असताना चौथी पायरी का काहीतरी सेक्स या विषयावरती शेअरिंग दिलं आणि 25 बायका तिथे बसलेल्या, शाली बिली घालून, चमारी टोपी, ए मेंबरच्या बरोबर. तर त्या चुळबुळ करायला लागल्या. मी म्हटलं हे बघा, मी जे बोलतो आहे ते माझे अनुभव आहे आणि मला तो विषय दिलेला आहे. मला काही कोणी सांगितलेलं नाही असं बोल किंवा असं बोलू नको ऑर्गनायझर्सनी. त्याच्यामुळे मी बोलणार. तुम्ही अस्वस्थ होत असाल तर तुम्हाला बाहेर जा असं सांगायचं काम माझं नाही आहे, ते चेअरमनचं आहे किंवा ऑर्गनायझर्सचं आहे. मग त्यांना काय समजायचं समजल्या आणि त्या हळूच उठून गेल्या. त्यामुळे माझ्यावरती बोंबाबोंब झाली. मी लहान असताना आणि मग मी मोठा असताना पण मला जेव्हा विषय दिलेला असेल तेव्हा मी त्या विषयावरती माझे अनुभव खणखणीत सांगायचो, काही प्रॉब्लेम नाही. आता तुम्ही जर का लोकांना अल्कॅथॉनला हा विषय का ठेवायचा, तुम्हाला माहिती आहे अल्कॅथॉनला जर का महिला मंडळी येतात तर, नाही तर मग तुम्ही सांगा तिथे त्यांना की महिला मंडळींनी बाबा हा विषय जो आहे या विषयाच्या वेळेला थांबू नका. त्यामुळे त्याच्यासाठी का ते क्लोज मीटिंग आहे की ओपन मीटिंग आहे ज्याचं त्यांनी ठरवायचं आहे. त्याच्यामुळे बाईच्या लफड्याबद्दल बोलावं की बोलू नये, तर होय तुम्हाला बोलायचा अधिकार आहे. थोडंसं भान ठेवा आणि थांबू शकत नाही. आणि माझा अनुभव असा आहे की हे सांगू नका सांगणारी जी मंडळी आहेत ना, त्यातली बहुंशी मंडळी ती लफडी करत असतात. आत्ता अगदी परवा मी भिवंडीला राहणार आहे, त्यामुळे भिवंडी जवळच्या एका ग्रुपमध्ये, नाव सांगत नाही ग्रुपचं नाही तर तुम्हाला लगेच कळेल, त्या एका ग्रुपमध्ये एका नव्या सभासदांनी शेअर केलं की मी काय त्या कशामध्ये जातो बरं, त्या बायका देतात ना सर्व्हिस करतात लेडीज बार, त्या लेडीज बारमध्ये जातो. मग त्याला ओल्ड टायमर कानात हळूच लगेच मीटिंग संपल्यावर सांगितलं असं सांगायचं नसतं, ह्या गोष्टी फक्त स्पॉन्सरकडे सांगायच्या असतात. नंतर माझ्या लक्षात आलं आणि माझ्या काही चावऱ्या सभासदांनी लक्षात आणून दिलं की हा कोण तुला कळलं ना. म्हटलं हो कळलं. म्हणाले हा स्वतः अजूनही एवढ्या वर्षाच्या सोबरायटीनंतर डान्स बारमध्ये जातो आणि त्याची लफडी डान्स बारची बरीच आहेत आणि तो आता बरीच वर्ष सोबर असल्यामुळे संत महात्मा असल्याचा आव आणतो. पण एकेकाळी तो काय केलं आणि अजूनही तो गपचूप काय करतो हे सांगत नाही आणि म्हणून तो प्रत्येकाला सांगतो अजिबात बोलायचं नाही, अजिबात बोलायचं, अशी जीभ काढून. त्यामुळे बाईच्या लफड्याबद्दल बोलावं का नाही बोलावं, आता ह्याच्यामध्ये ऑटोनॉमस ग्रुप असण्याचा काही संबंध नाही. पण तो ढँटढँट बोलत असेल तर त्याला थांबवावं का, सगळे निर्णय जे आहेत ते देवाचा आवाज त्या दिवशीचा चेअरमन सेक्रेटरी त्यांनी ठरवावं आणि काय ते करावं. ओके.
पण कोणाला तुम्ही बाईच्या लफड्याबद्दल बोलू नका असं सांगणं काय बरोबर नाही असं मला वाटतं. ज्याने आता काय आहे, बाईची लफडी करणारे आणि सगळं चुपचुपीत चाललेलं असणारे सांगतच नसतात. सांगतात कोण बिचारे बाईची लफडी करून गळू झालं आणि बोंबाबोंब झाली आणि काय त्रास झाला तेच सांगत असतात बिचारे. ते सांगू दे ना. उलट त्यांनी सांगितल्याने आपल्याला अक्कल येईल ना की BLWने स्पष्टपणे बिग बुकमध्ये लिहिलेलं आहे, आमची वागणूक अपायकारक नाही, आम्हाला खेद झाला नाही आणि आमची वागणूक अपायकारक राहिली तर आम्ही मद्यपान करणार. 4थ्या पायरीमध्ये शेवटी लिहिलेलं लैंगिकतेबद्दल बिग बुकमध्ये पान नंबर 60-63 याच्या दरम्यान असेल मराठी पुस्तक. आमची वागणूक अपायकारक, आम्हाला खेद झाला नाही आणि आमची वागणूक अपायकारक राहिली तर आम्ही मद्यपान करणार. हे खरे आहे का? तर तो म्हणाला होय, आम्ही काही सिद्धांत सांगत नाही, आमच्या अनुभवाच्या गोष्टी आहेत, मद्यपान करावं लागतं. आणि असं अनेक ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे बाईची लफडी कोण सांगतं? जे सक्सेसफुली करत असतात ते सांगत नाहीत. ज्यांची धुलाई झालेली आहे ते सांगत असतात मीटिंगमध्ये, अरे मध्यंतरी मी बाईच्या लफड्यात पडलो आणि माझं एवढं नुकसान झालं, अमुक आहे तमुक आहे इत्यादी. त्यामुळे बाईची लफडी सांगावी की नाही सांगावी हा बोलणाऱ्याचा आणि त्या चेअरमनचा प्रश्न आहे. त्याच्यावरून मारामाऱ्या बऱ्याच झालेल्या आहेत. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे, विषय ठेवला असल्यास त्यावरच बोलले पाहिजे असा अट्टास असावा का? आता ह्याच्यात मतांतर आहेत. माझ्या लहानपणी JKला मीटिंग चालायची. मी भिवंडीचा आहे त्यामुळे ठाण्यामध्ये JK किंवा त्याला आता स्वीकार ग्रुप म्हणतात, ते आमचे कोण बरं एक सभासद तिथले आता फार महान सभासद आहेत, ते रॉयचे भाऊबंद म्हणजे रॉयच्या बरोबर असतात, त्यांचं नाव मला आठवत नाही आता, डॉक्टर आहेत ते. तर ते त्या स्वीकार ग्रुपचे आता मुख्य सध्या आहेत. तर आमचा मुकुंद जो असायचा तेव्हा आम्ही JKच्या मीटिंगला का जायचो त्याची 2 कारणं असायची. एक कारण असायची ती 4:30ची मीटिंग असायची, शनिवारी संध्याकाळी 4:30. त्यामुळे 6 वाजता मोकळा झाला की बरं, माझ्याकडे स्कूटर नव्हती तेव्हा उपद्व्याप करून जायला लागायची, इकडून तिकडून इकडे, रिक्षापेक्षा परवडायची नाही. मग स्कूटर होती तेव्हा मात्र जमायचं. मग 6 वाजता संपलं की काय निवांतपणे घरी येऊन गप्पा मारता येतात. 7:30 ते 9 म्हणजे कसं नेमकं TV बघायचा टाईम असतो, घरच्या लोकांना एकत्र बसायचा टाईम असतो, तेव्हा नसायचं. त्यामुळे आठवड्यातनं एकदा तरी त्यांच्याबरोबर बसावं, 2दा बसावं म्हणून मी ती मीटिंग. आणि मोठं आकर्षण त्या JKच्या मीटिंगमधलं होतं ते म्हणजे बटाटा वडा. त्यांच्याकडे काहीतरी कॅन्टीन होती, त्या कॅन्टीनमधनं बटाटे वडे मुकुंदराव आमचे ह्याच्यामध्ये कागदाच्या पिशवीमध्ये भरून आणायचे आणि हे चिटकुराभर कागद द्यायचं, मोठा कागद द्यायचे नाही, ते असं एक वडा 2 वडे राहतील टेबलवर ठेवल्यावर, तर एवढंच फक्त ते कागद द्यायचे आणि ते कागदावरती ते वडे द्यायचे. आणि मी आणि संदीप नावाचा एक सभासद होता, आता कुठे माहीत नाही, तो GA पण होता आणि NA पण होता आणि AA पण होता, आता तो कुठे माहीत नाही मला. तर मी माझ्याबरोबर ज्यांनी JKच्या मीटिंग केलं त्यांना आठवत असेल, मी किती वडे खायचो? 8 वडे खायचो, 8. ते बटाटे वड्यावर पाव नाही आणि चटणी नाही, मिरची नाही, कांदा नाही, काय नाही, नुसते वडे ढपाढप मुकुंद 1-1, 2-2 हातात द्यायचा आणि फिरायचा. मग बाकी सगळी जी सिनियर मंडळी असायची ती 1-2 वड्यामध्ये पॅक व्हायची, ते नको सांगाय. मग आता मुकुंदनी आणलेले ते असायचे आणि आम्ही हावरट बाबू खायचो जायला 8-8 छोडे. साईज काय फार मोठी नसायची, टबूल एवढी असायची, पण आम्ही 8-8 वडे खायचो, ते आकर्षण. तर कमिंग बॅक टू द स्टोरी, मुकुंद विषय लिहायचा फळ्यावरती आणि त्याच्यावरती न बोलता दुसऱ्या कुठल्या विषयावर बोलला तर मुकुंद त्याची शेंडी धरायची, 0 आहे रे तू, काय उपयोग आहे एवढी वर्ष सोबर राहून, असं भर मीटिंगमध्ये चेअरमन म्हणून मुकुंदराव आमचे सांगायचे. त्याच्यामुळे त्या माणसाचा बिचारायचा रामचंद्र असायचा, आणखी 2-3 जण आहेत त्यातले, आता अजूनही आहेत JK ग्रुपला, त्यांचा बिचाऱ्यांचा विरस व्हायचा आणि वांदे व्हायचे. किंवा काही लोकांना विषयावर बोलता येत नाही म्हणून ते JKच्या मीटिंगला मुकुंदच्या वाट्याला जायचेच नाहीत, मुकुंद जिकडे असेल तिकडून पळ काढायचा. त्याच्यामुळे विषयावर दिलेला असताना आता याच्यात गोची अशी आहे की विषयावर कोणाला बोलायला सांगायचं? तुम्हाला कळतं ना, चेअरमन म्हणून तुम्हाला सर्वसाधारणपणे 15 माणसं समोर बसलेले असतील तर हा बाबा आपली स्टोरी स्पेशालिस्ट आहे, त्याला तुम्ही विषय कुठला पण द्या तो स्टोरीच सांगणार आहे. मग अशा माणसाला तुम्ही विषयावरती कशाला उठवता? असं पण आहे ना. तुम्हाला जर माहिती आहे की हा माणूस नाही बोलू शकत ह्या विषयावरती, त्याला स्टोरीच्या पलीकडे जाता येत नाही आहे, वर्षानुवर्ष तो असंच करतो आहे, मग त्याला तुम्ही विषयावर स्टोरी दिलं सांगितलं तर तो काहीतरी भलतंच बघणार ना रे बाबा, त्याला काय इलाज नाही. त्याच्यामुळे हे चेअरमनचं स्किल आहे आणि तो किती वर्ष सोबर आहे आणि किती वर्ष चेअरमन म्हणून काम करते ह्याच्यावरती आहे.
पण विषयाला न्याय देण्यासाठी करायला पाहिजे बुवा. विषय दिला असेल तर विषयावर बोलायला पाहिजे, किंवा मग आधीच सांगायचं मला काय ह्या विषयावर बोलता येत नाही, मी माझी स्टोरी सांगू का रे भाऊ, का जाऊन बसू जागेवर. मग तो सांगतो 5 मिनटंच बोला, 2 मिनटंच बोला, तेवढं बोलायचं आणि खालीच बसायचं, काय प्रॉब्लेम नाही. ठीक आहे. त्यामुळे विषय ठेवला असल्यास बोललं पाहिजे का, होय बोललं पाहिजे, पण तसा 8 तास असता कामा नये. थोडं उजवी डावीकडे. आता काय तुमच्या मीटिंगमध्ये किती माणसं आहेत त्यावरती तुम्ही चेअरमन म्हणून हुशारी करू शकता. 4च डोसकी असतील आणि तुम्ही मारे विषय ठेवलेला असेल तर ते बोलतीलच असं काय सांगता येत नाही. ओके. त्यामुळे हे माझं मत आणि माझा अनुभव सांगितला. पुढचा विषय आहे ओल्ड टायमरने किंवा इतर सभासदांनी चिठ्ठी पाठवून किंवा व्हॉट्सअपवरती सुचवावे का. आता सुचवावे का हे त्याचा प्रश्न आहे, बरोबर आहे. हा ओल्ड टायमरचा प्रश्न आहे. आता ह्याच्यामध्ये दोन्ही बाजू आहेत. एक म्हणजे काही ओल्ड टायमर हे सासूंनीच ताक द्यायचं असतं, किंवा चावीचा छल्ला, आमचे अरुण भाऊ सांगतात तसं, चावीचा छल्ला हा तिच्याकडेच असला पाहिजे, सासूकडे, तिजोरीच्या चाव्या. तसं हा माझा ग्रुप, मी याचा फाउंडर मेंबर, मी याचा ओल्ड टायमर, त्यामुळे इथे जे काय चाललेलं आहे ते मी सांगेन तसंच व्हायला पाहिजे, असा काही जणांचा अट्टहास असतो. त्याच्यामुळे हा त्रास होतो. त्यामुळे ओल्ड टायमरला आपल्याच बापाचा ग्रुप आहे असं वाटत असतं आणि त्याच्यामुळे ते सतत सांगत राहतात. पण आता याच्यात दुसरी बाजू पण आहे. काही वेळा काय होतं की बाहेर गावाहून कोणीतरी आलं असतं, दुसऱ्या ग्रुपमधनं आलेलं असतं, आणि चेअरमनला माहीत नसतं की हा कुठल्या ग्रुपचा आहे, किती वर्ष सोबत आहे, ह्याच्या आयुष्यात काय चाललेलं आहे, हे बिचारा त्या चेअरमनला माहीत नसतं. त्यामुळे तो ओल्ड टायमर जो असतो तो सुचवतो की बाबा हा ना बाहेरून आलेला आहे, तर ह्याला शेअरिंग दे तू. किंवा कारण कसं असतं की लांबून आलेल्या माणसाची अपेक्षा पण असतात ना, शेअरिंग करायला मिळावं म्हणून अशी अपेक्षा असते. दुसरी आणखी गोष्टी असते, काही जण उशिरा येतात. आता उशिरा येतात म्हणजे वेळ असूनसुद्धा माझ्याकडे वेळ आहे पण मी मुद्दाम उशिरा येतो, असं काही जणांचा ॲप्रोच असतो. काय करायचं करा, मला काय जेव्हा जमेल तेव्हा मी येईल, असं काय नाही, असं काही जणांचा ॲप्रोच असतं. वेळेच काही जणांचा ॲप्रोच असा असतो की अरे मला वेळेवर यायचं होतं पण काहीतरी गडबड झाली त्याच्यामुळे मी उशिरा आलो. आता चेअरमन काय करतो, आता हे मुंबईतली पद्धत आहे बरं का, जो उशिरा येईल त्याला शेअरिंग द्यायचं नाही, जे वेळेवर हजर असतील त्यांनाच सगळ्यांना शेअरिंग द्यायचं. आता याचा तोटा असा होतो, आता मी परवाचं उदाहरण सांगतो. मी पोर्तुगीज चर्चला मिटिंगला गेलो आणि तिथे कोणीच नाही. 10 मिनटं आम्ही थांबलो. वॉचमॅन म्हणतो चाबी लेवर तुम चालू करो. म्हटलं मैं नाही चालू करता, मैं जानता नाही, त्याला काही वस्तू हरवली, खुर्ची गेली, कोणी घेऊन गेला, तर कुठे लफडी करत बसता. त्यामुळे मी काय ह्या ग्रुपचा मेंबर नाही, मी नाही उघडणार. शेवटी मला त्या आमच्या एक कुठल्या काय त्याचं सभासदाचं नाव मला आठवत नाही, आता डॉक्टर आहे तो, त्यांनी सांगितलं की सर मी चाललेलो आहे, श्रीधर भाऊ मी चाललेलो आहे पावलीनला, तुम्हाला यायचं आहे का. म्हटलं अरे सुंदर, तू कसा जाणार, हे काय माझ्याकडे मोटरसायकल आहे. म्हटलं येतानाचं काय करायचं बघीन मी, टॅक्सी करून येईल, तो प्रॉब्लेम नाही, कारण मला रात्री सुधरत नाही. त्याच्या मोटरसायकलवर बसलो आणि मी पोचेपर्यंत 8 वाजले. त्यामुळे आता हा जर नियम धरला की जर वेळेवर यायचं असेल त्यांनीच शेअरिंग करावं, तर मग जे काही कारणामुळे उशिरा येतात त्यांना शेअरिंग मिळत नाही ना. मग अशा वेळी हा जो ओल्ड टायमर असतो तो त्याला सांगतो की बाबा हा असं असं झाल्यामुळे आलेला आहे. आत्ता काल कोणीतरी सांगत होतं मला, विक्रोळीला मिटिंग होती, विक्रोळीची मिटिंग कॅन्सल झाली का काहीतरी झालं, त्याला माहीत नव्हतं बिचाराला. मग तो कुठून खालून डोंबिवलीहून कल्याणहून ठाण्याला गेला, विक्रोळीला गेला होता, रस्त्यात तो ठाण्याला उतरला, मग उशिरा मिटिंगला आला, मग त्याला चेअरमन शेअरिंग देईना. मग मी म्हटलं अरे याच्याकडे छान अनुभव आहेत, आपल्याला ऐकायला मिळतील, म्हणून ओल्ड टायमरनी सांगितलं. त्याच्यामुळे ओल्ड टायमरनी सांगणं हे चुकीचं का योग्य, काही बाबतीत योग्य असतं, काही बाबतीत त्यांना सवय झालेली असते. बरं, आता दुसरा प्रश्न आहे तो त्याच्यातलाच उपप्रश्न असा आहे, ओल्ड टायमरने किंवा इतरांनी सुचवलेल्या सभासदांना शेअरिंग दिलंच पाहिजे असं काय कंपल्शन आहे का चेअरमनवरती. बोला काय म्हणताय. हॅलो, नमस्कार, 1 मिनिट. हां, तर विषय चालला, शेजारीणबाई काहीतरी विचारायला आल्या होत्या, त्याच्यामुळे भिवंडीला मी असल्यामुळे शेजारीणबाई आमची काहीतरी वय वर्ष 74, त्याच्यामुळे त्यांना फुटा तुम्ही सांगता येत नाही, सिनियर सिटीजन आहेत. तर विषय चालला होता, चेअरमनला सांगितलेलं चेअरमनने ऐकलंच पाहिजे असा अट्टहास आहे का, असा काय नियम आहे का. अजिबात नाही, बरोबर आहे. आता बिग बुकमध्ये नाही, आपलं लिटरेचरमध्ये कुठेतरी एके ठिकाणी लिहिलेलं आहे की चेअरमननी काय करावं आणि काय करू नये याच्यासाठी आधीच्या चेअरमननी किंवा सेक्रेटरीनी एका वहीमध्ये सगळ्या गोष्टी लिहून ठेवल्या आणि त्या पुढच्या चेअरमनला दिल्या की भाऊ
तुम्ही जेव्हा तुम्हाला अडचण येईल ना तेव्हा तुम्ही हे असं असं करा, हे वाचा, ह्याच्यात सगळं लिहिलेलं आहे. त्या चेअरमनने ती वही काय उघडलीच नाही असं हे लिहिलेलं आहे बरं का लिटरेचरमध्ये, कुठे आहे ते मला आता आठवत नाही. त्यांनी काही वही उघडली नाही. त्याला विचारलं, काय रे भाऊ असं का नाही, तू बघत का नाही? तो म्हणाला, हे बघा, मला चुका करायचा अधिकार आहे. तुम्ही आता मला निवडलं आहे की नाही चेअरमन म्हणून, मग आता तुम्ही खुजल्या करायच्या नाहीत मला. काही लोक म्हणतात देवाचा आवाज वगैरे, प्रत्येकाचं मत आहे, काही प्रॉब्लेम नाही. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलेलं ऐकलंच पाहिजे असा अट्टास नाही. पण माणूस पाहून तो का बोलवतो वगैरे असं. आता प्रत्येक वेळी कसं तो शेवटच्या बाकावर बसलेला ओल्ड टाईमर आणि खुर्चीत बसलेला चेअरमन यांच्यामध्ये मोनोलॉग डायलॉग होण्यासाठी व्हॉट्सअपवरती हल्ली टाकाटाकी करतात, पण तेवढं प्रत्येक ओल्ड टायमरला जमतंच असं नाही. त्याच्यामुळे त्यांनी मागे यायचं किंवा ह्यांनी पुढे जायचं, मग ते लोकांच्या लक्षात येतं, गोंधळ होतो. त्यामुळे याचं त्यांनी ठरवावं काय करायचं आणि काय नाही करायचं या संदर्भामध्ये. त्याच्यामुळे विषय ठेवला आपला आहे. इतरांनी ओल्ड टायममध्ये त्याला चिठ्ठी असे का बरं, काही ठिकाणी नावं माहीत नसतात. मी तर अनोळखी ठिकाणी ते काय म्हणतात माहिती आहे का, मी कुठे गेलायचो त्या ह्याला 7 रस्त्याच्या मिटिंगला किंवा स्त्री हितकारणीच्या मिटिंगला, तुम्ही चालवा मिटिंग. अरे मी कशाला चालू, तुमच्या ग्रुपचे नाही ना, आमच्या ग्रुपचा एकच माणूस आहे आणि त्याला चहा सांगायचा आहे, त्यामुळे तुम्ही ग्रुप मिटिंग चालवा. म्हटलं भाऊ मी इथे बऱ्याच दिवसांनी बऱ्याच वर्षांनी बऱ्याच महिन्यांनी आलेलो आहे, मला लोकांची नावं माहीत नाहीत, त्यामुळे मी मिटिंग चालवत नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता माझं वय झाले 65, त्यामुळे मी झाले चुळबुळ्या. म्हणजे पहिल्यापासून चुळबुळ्या होतच, पहिल्यापासून काही शांत माणूस नव्हतोच मी कधी. आमचे अरुण भाऊ नेहमी ओरडायची, मिटिंगमध्ये ओळखीच्या माणसाच्या शेजारी बसायचं नाही, म्हणजे मग बोलायचा मोह होत नाही. त्याच्यामुळे मी चुळबुळ्या माणूस आहे. त्यामुळे चेअरमन म्हटल्यानंतर साला एका ठिकाणी बसायला लागतं, त्याला त्रास होतो, अस्वस्थ आत्मा असतो. त्यामुळे मी काय हल्ली चेअरमन व्हायचं शक्यतो टाळतो. त्याच्यानंतर पुढचा विषय आहे अनामिकता पाळणे. होय, अनामिकता पाळली पाहिजे. चेअरमन म्हणून जर का कुणी तुम्ही बाहेरच्या माणसाला बोलवलं असेल तर त्याला कृपा करून आधी सांगा. म्हणजे शाळेचे मुख्याध्यापक किंवा चर्चचे कोणी फादर किंवा पोलीस खात्यातले किंवा समाज कल्याण खात्याचे किंवा समाजातली प्रतिष्ठित मंडळी किंवा डॉक्टर, तर त्यांना सांगायचं तुम्हाला ओळखणाऱ्या लोकांची आडनावं घेऊ नका, त्यांची नावंच फक्त सांगा. तो पूर्ण नाव त्याचं सांगून त्याची करून टाकतो. आणि न्यूकमरला माहीत नसतं हे सगळं, अनॉनिमिटी म्हणजे काय वगैरे, लगेच पहिल्या दिवशी काय तो लगेच किंग होत नाही. त्याच्यामुळे जरा काळजी घ्यावी लागते. त्यामुळे चेअरमननी हे पथ्य पाळावं, बरोबर आहे. त्याच्यानंतर शिव्या द्याव्यात का, स्पीकरने दिल्यास त्याच्याबद्दल काय करावं, बरोबर आहे. आता याच्यात मतांतर आहे. काही लोक तथाकथित उच्चवर्णीय किंवा प्रिव्हिलेज्ड काय म्हणतात त्याला, परवा त्या ह्यानी काहीतरी छान शब्द वापरला, अशी जी मंडळी असतात ती त्यांच्या संस्काराची मतं असतात की शिव्या देऊ नयेत. अरे शिव्या देऊ नयेत बरोबर आहे, पण त्याच्या तोंडातल्या शिव्या जात नाहीत, बरोबर आहे. किती शिव्या द्याव्यात. आता आमचा वरळीचा एक सभासद आहे, त्याला तो शिवरा अमुक म्हणूनच त्याला ओळखलं जातं सगळीकडे. त्याच्यामुळे असे अपवादात्मक भाग वेगळे. मी पण खूप शिव्या देतो, मी प्राध्यापक आहे, मला लाज वाटते सांगायला की मी शिव्या देतो आहे, पण माझ्या शिव्या तोंडातल्या काही जात नाही आहेत. आणि त्याच्यामध्ये मी अनेक प्रयत्न केले, त्याला शब्द सबस्टिट्यूट शोधून पाडले, तर मला काय अजून जमत नाही. तर मी हल्ली शेअर करताना बाबा रे माझ्या तोंडातलं शिव्याला तर मला माफ करा सांगतो. किंवा काही लोक मला स्टेजवर जाण्यापूर्वी हळूच कानात सांगतात. आमचं संक्रमण वगैरे कोणीतरी डोंबिवलीला मला कानात हळूच सांगितलं, काळजी घ्या बरं का, बरीच माणसं आहेत, शिव्या बिव्या देऊ नका. मग तेवढं जरा भान राहतं, ठेवायचा प्रयत्न करतो. अजिबात शिवी दिली नाही असं होतच नाही, पण चायला मायला भेंचोत मादरचोत हे सगळं फटाफट मी बोलतो. असं बोलावं का नाही बोलावं मला माहीत नाही, असं कुठे लिहिलेलं नाही. कदाचित इंग्रजीमध्ये असे कोणी शिव्या देणारं नसतील म्हणून अल्कोहोलिक सायन्सच्या लिटरेचरमध्ये तसं काय मेन्शन केलेलं नाही, असं असू शकेल. पण शिव्या देणारे पण आहेत, शिव्या अजिबात न देणारे आमचे ह्याच्यासारखे, काय त्याचं नाव बरं, नम्र विजय के बांद्रा, ते अजिबात शिव्या देत नाहीत. आणि ते सांगतात की मी पूर्वी एकीकडे खूप शिव्या द्यायचो आणि मी त्यांना सांगायचं अहो माझ्या डोक्यावर हात ठेवा, त्याच्या कॅप्सूल द्या. ते म्हणे असलं काय नसतं, तू ठरव साल्या, तुला ठरवायचं नाही आहे म्हणून तू देत नाही. त्याच्यामुळे पब्लिक अवेअरनेस मीटिंग, ओपन मीटिंग किंवा मोठी मीटिंग याच्यामध्ये जरा काळजी घ्यावी लागते. त्यामुळे शिव्या शक्यतो देऊ नयेत. आणि खूप शिव्या देणारा असेल तर त्याला शेअरिंग देऊ नका.
तुम्हाला वाटतं ना, मला नाही दिलेलं शेअरिंग बऱ्याच ठिकाणी. मला नाही ते बाया बापड्या बसलेल्या आहेत, श्रीधरचा काय भरोसा नाही चायला, त्याला आवडता येत नाही, त्यामुळे तो फटाके वाजवतो, त्याला देऊ नका शेअरिंग. ठीक आहे ना, असं असू शकतं ना, काय प्रॉब्लेम नाही. शिव्या तुम्हाला जरी शिव्या द्यायलाच पाहिजेत तर मग तुम्हाला हे सॅक्रिफाईस करायला, ह्याच्यावर पाणी सोडायला पण तयारी पाहिजे, ती माझी असते. शिव्या द्याव्यात काय देवे नाहीत ज्याचा त्याचा प्रश्न आहे. काही लोक सांगतात मला, अरे तू शिव्या बिव्या देतो त्यावेळेस कडक आम्हाला मसाला एकदम मस्त वाटतं. हे काय बरोबर नाही. मस्त वाटण्यासाठी ते काही तिच्या आईला मग शिव्या द्याव्यात हे काय, हे समर्थन असू शकत नाही. बरोबर आहे. चला पुढचा बद्दल, देवाबद्दलची मते स्वतःची किंवा स्पीकरची. हा एक मोठा मुद्दा आहे बाबा. आता कसं आहे, अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये आपण देवाबद्दल किंवा याच्याबद्दल काय म्हणतात त्याला, धर्माबद्दल बोलत नाही. पण आपल्याकडे गाढव लोकांची काही कमी नाही आहे, त्याच्यामुळे ते हले डुले महात्मा फुले असं अजिबात बोलू नये. महात्मा फुले हे खूप आदरणीय व्यक्ती आहे. उगाच तुम्हाला चल ट लावायचा असतो म्हणून असं काय बोलू नये. किंवा देवाबद्दल स्वतःच्या कल्पना आणि इतरांनी केलं पाहिजे वगैरे असं शक्यतो टाळावं. उच्च शक्ती शब्द वापरावा. पण आता काही लोकांना नाही जमत ते. आता अगदी ते म्हणजे तो ख्रिश्चन असो, हिंदू असो, सरदारजी असो, मुसलमान असो, आपल्याकडे मुस्लिम फार कमीच आहेत म्हणा, पण त्याच्यावरती ऑब्जेक्शन घेणारीच माणसं जास्त आहेत. असे गंमत आहे त्याच्यामध्ये. त्यातले काही कम्युनिस्ट असतात, काही आंबेडकरवादी असतात की त्यांचं म्हणणं आहे की तुमचा धर्म तुमच्याकडे. ते चुकीचं नाही आहे, अजिबात बरोबर चुकीचं नाही आहे, बरोबर आहे ते सांगतात, ते ॲब्सोल्युटली राईट. पण आता कसं आहे, एखादा शब्द गेला तर त्याच्याकरता त्याची शेंडी धरायची का, त्याच्यावरती गदारोळ करायचा का, हे सगळं ज्याचं त्यांनी ठरवायचं. त्यामुळे देवाबद्दलची आता ह्याच्यात आणखी एक उपमुद्दा असा आहे की तुम्ही तिथे डॉक्टर बॉब, बिल डब्ल्यू आणि हॅरी मथायस किंवा तुमच्या ग्रुपमधला ओल्ड टायमर ह्याचे फोटो लावता, त्याला हार घालता, उदबत्ती लावता, त्याच्यामुळे हे देऊळ असल्याचा भास निर्माण करता तुम्ही किंवा धार्मिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करता. आता ह्याच्यात काही लोकांचं म्हणणं आहे की अरे तुमच्या बापाचं काय जाते, हार घातलं तर घालू दे ना चमारी टोपी. पण ते हार घातलं की त्याला देवत्व येतं, हे सगळीकडे आहे. आपण अगदी मेलेल्या माणसाच्या घरामध्ये कुठेसुद्धा हार कधी घालतो, काय ते पुण्यतिथी वगैरे असेल तेव्हा हार घालतो, किंवा काही लोक सुरुवातीला घालतात बाबा, रोज घालतात. तर हे आदर म्हणून ठीक आहे. पण अल्कोहोलिक्स अनोनिमसमध्ये आपण व्यक्तीपेक्षा तत्त्वांना अधिक महत्त्व देतो. आता मी माझा होम ग्रुपबद्दल सांगतो. एकता ग्रुप दादर, बरोबर आहे, दादर पश्चिम, राजा शिवाजी विद्यालय, किंग जॉर्ज हायस्कूल. आम्ही उदबत्ती लावायचा आणि आमच्याकडे ते डॉक्टर अरविंद यायचे. ते बाहेरून सांगायचे, ए श्रीधर इकडे इकडे. मग मी तिथे जायचो. काय बाबा, अरे मला ना उदबत्तीची ॲलर्जी आहे, त्याच्यामुळे ती प्लीज बंद कर ना. मग आम्ही ती बंद करायचो किंवा बाहेर नेऊन ठेवायचो, तरी ते सांगायचे, अरे मला वासाने ॲलर्जी होते रे, मला शिंका येतील धडाधड, त्यामुळे प्लीज लावू नका. तर आम्ही पहिला उदबत्ती लावायचं बंद केला. बरोबर आहे, ठीक आहे ना. आपण एखाद्या व्यक्तीच्यासाठी केलं एखादं तर काय बिघडत काय नाही, काय त्याच्याने काय फार महान काय होत नाही. आपण त्याला सांगायचं आहे ना, आम्ही उदबत्ती लावणार, तुला मिटेल यायचं ते नाही तर बाद होत गेलं, तू येऊ नको, असं सांगणं बरोबर नाही. तर उदबत्ती लावायचं बंद केलं. मग आमच्याकडे देवा, मी, रमेश, तिघच जण मेंबर. आम्ही जवळपास राहणारे कोणीच नाही. देवा यायचा तिकडून लांबून वडाळ येऊन, रमेश यायचा आणखी कुठून सायहून, मी इकडून वडळ येऊन, आणि तो ग्रुप चालू होता. नंतर मग तो ग्रुप बंद पडला, रिवाईव्ह केलाच नाही तो. काय त्याचं नाव म्हणतात, करोनानंतर तर रिवाईव्ह करायला आम्ही कोणी गेलो नाही, कारण ते मला झेपेना एवढं. अख्खा दादर टिळक ब्रिज क्रॉस करून संध्याकाळच्या वेळेला, रविवारी संध्याकाळी बस मिळेना, चालत जायची काय हिंमत होईना. त्याच्यामुळे मी पांगळा, देवा गेला पनवेलला राहायला, रमेश गेला आणखी कुठेतरी ठाण्याला राहायला, तर ते ग्रुप गेला. हां, तर त्या ग्रुपमध्ये आम्ही हार लावायचो. मग बिझनेस मिटिंगमध्ये आमच्यातलं एक हे होतं, काय त्याला म्हणतात, देवावर विश्वास नसलेला इसम होता. त्याने सांगितलं, ये नाही मागताय. म्हणजे ठीक आहे बाबा, नाही मागताय तो नाही मागताय. आम्ही 1-2 बाजूच्या आजूबाजूच्या ग्रुपवाल्यांना विचारलं, ए बाबा इंटरग्रुपवाल्यांना विचार, कोणाला फोटो पाहिजेत का. मला ते ग्रुपसाठी नको, मला घरी लावायला पाहिजेत, हे घेऊन जा म्हटलं. तेव्हापासून आम्ही आमच्या ग्रुपमध्ये फोटो लावणे, हार घालणे आणि उदबत्ती लावणे हे तिन्ही प्रकार बंद करून टाकले. बरं, मी बंद केलं म्हणजे असं काय सगळ्यांनी बंद केलं पाहिजे असा अट्टहास नाही. हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्यामुळे देवाबद्दल बोलावं का, देवाबद्दल हार तुरे घालावेत का, हा सगळा व्यक्तिगत प्रश्न आहे. त्याच्यामुळे तुमचं तुम्ही ठरवा. तुमच्या स्पॉन्सर बोलावा, तुमच्या ग्रुपच्या बिझनेस मिटिंगमध्ये बोला,
देवाबद्दल फार बोलत असलेला एखादा माणूस असेल तर त्याला थांबवायचं की नाही हा अधिकार चेअरमनला दिलेला आहे. स्वतः स्पीकरनी देवाबद्दल कसं बोलावं, धर्माबद्दल कसं बोलावं हे ठरलेलं आहे. त्याच्यानंतर आपलं एक पॅम्पलेट आहे, मुद्दा क्रमांक 19, बडबड आता घेतो मी, मुद्दा क्रमांक 19 पॅम्पलेट द ग्रुप नावाचं पॅम्पलेट आहे. त्याचं मराठी भाषांतर हिंदी भाषांतर झालेलं आहे. त्याच्यामध्ये व्हॉट डू चेअरपर्सन डू, चेअरपर्सन काय करतो, व्हॉट डू सेक्रेटरी डू आणि व्हॉट इज द युज्युअल मीटिंग प्रोसिजर असं त्यांनी लिहिलेलं आहे. मीटिंग सुरुवात कशी करते, आता आपल्याकडे भारतामध्ये मीटिंगची सुरुवात प्रार्थनेने होते, बरोबर आहे. आणि ही प्रार्थना म्हणजे चित्तशांतीची प्रार्थना, ज्याला सेरेनिटी प्रेयर म्हटलं जातं. देवा जी परिस्थिती आम्ही बदलू शकत नाही, ही जी प्रार्थना आहे ती म्हटली जाते. ती म्हटल्यानंतर रोजचे प्रतिबिंब वाचलं जातं, हे कसे घडते आणि 3 पर्टिनंट आयडियाज अ ब क हे इथपर्यंत वाचलं जातं. काही ठिकाणी 12 रूढी पण वाचल्या जातात, काही ठिकाणी हे काय म्हणतात त्याला 12 आश्वासनं वाचली जातात, काही ठिकाणी रोगाबद्दलचं जे देर इज सोल्युशन या चॅप्टरमध्ये आहे ते वाचलं जातं. त्यामुळे हा प्रत्येक व्यक्तिगत त्या सभेचा प्रश्न आहे. काही ठिकाणी जर का जास्त स्पीकर असतील तर मग हे कसे घडते वाचत नाहीत, चला बाबा आपण चला जास्त चेअरिंग होईल तर ते वाचलं जात नाही. हा सगळा व्यक्तिगत प्रश्न आहे. सर्वसाधारणपणे काय करावं ते त्या पॅम्पलेटमध्ये दिलेलं आहे. आता मी कुठे मीटिंग केलेल्या आहेत, हां मी फ्रान्समध्ये गेलो होतो. अरे ती मीटिंग फ्रेंचमध्ये, मला काही ओका ठोक कळे ना. शेवटी एक जण हळूच माझ्या शेजारी आला, त्यांनी बघितला हा बावळा दिसतोय काहीतरी आणि हा ब्राऊन दिसतोय. ब्राऊन म्हणजे काळा नाही पांढरा पण नाही, मधला ब्राऊन, भारतीय लोक आपण आहोत. तो माझ्या कानात म्हणजे वुड यू लाईक टू शेअर. तर मी आपला प्रश्नार्थक मुद्रेने त्याच्याकडे बघितला. तो म्हणाला यू स्पीक 2 or 3 लाईन्स, आय विल ट्रान्सलेट देम फ्रॉम फ्रेंच टू इंग्लिश. त्या मीटिंगमध्ये इंग्लिश जाणणारे जे 2-4 डोसकी होती ते माझ्याजवळ आले आणि मग मी शेअरिंग केलं. तर त्यांच्याकडे फक्त सेरेनिटी प्रेयर म्हणायचं आणि सुरुवात करायची. आणि शेवटी हे काही लोकांकडे शेवटी काही म्हणायची पद्धत आहे, मी जबाबदार आहे ते. पण आता ह्याच्यात घुसडाघुसडी बरीच झालेली आहे. ती एक अलानॉनचं एक ॲफिडेविट आहे, त्याला मी गमतीने ॲफिडेविट म्हणतो. आजचा दिवस मी ह्याव करणार नाही, आजचा दिवस त्याव करणार नाही, असं अल्कोहोलिक सणासमध्ये कुठेही नाही आहे. कारण आजचा दिवस मी हे करणार नाही तर दारुड्या म्हणेल करेल जा तुझ्या बाप्पाचं काय जातं, मी करीन, तू काय माझी उपटायची ती उपट असं म्हणणार आणि पळून जाणार. त्यामुळे अल्कोहोलिक सणासमध्ये ते विशेषतः काही ठिकाणी वाचलं जातं, मी आजचा दिवस ह्याव करणार नाही आणि आजचा दिवस त्याव करणार नाही आणि आजचा दिवस ह्याव करीन. ते अल्कोहोलिक सणाचं लिटरेचर नाही. पण हे बोंबलून सांगून झालं, त्याच्यावरती चर्चात्मक संवाद झाली, नाही आमच्या बापदाद्यापासून हे चालत आलेलं आहे म्हणून आम्ही करतो, करा काही प्रॉब्लेम नाही, ज्याचं त्यांनी ठरवा बाबा, त्याच्यामध्ये हे करायचंच नाही असं काय अट्टाच नाही. मीटिंग चालले ना चालू दे. त्याच्यानंतर जगातील सर्व मध्यडीता कृपादृष्टी असू दे, अमुक आहे तमुक आहे, अशी ती प्रार्थना आहे. ती प्रार्थना अल्कोहोलिक सणाची प्रार्थना आहे. आता असं गंमत अशी आहे, प्रत्येकजण प्रार्थना घुसडायला लागला तर वांदे व्हायचे ना रे बाबा. ते काय जगाच्या कल्याणासाठीची प्रार्थना, काय विश्वशांतीची प्रार्थना. आता हा शब्द कुठून आला मला माहीत नाही. मी सद्गुरू वामनराव पैंची एक प्रार्थना आहे, ती जगातील सगळ्यांचं भलं होऊ दे आणि सगळ्यांचं चांगलं होऊ दे वगैरे अशी प्रार्थना आहे. किंवा आपलं विपश्यनेमध्ये पण प्रार्थना नाही म्हणता येईल त्याला, पण विपश्यनामध्ये आपण म्हणतो ना मंगल हो सबका भला हो भाई, बरोबर आहे. त्याच्यामुळे सगळ्यांसाठी आपण विपश्यना संपल्यानंतर हे करतो, काय रे त्याला म्हणतात मी विसरलो, त्याचा एक शब्द आहे विशिष्ट, ते करतो आपण. तर मग तसं केलं तर काय बिघडतं, बिघडत काय नाही, पण ते त्याला चालेल नाही चालेल मला माहीत नाही. त्याच्यामुळे किती प्रकारच्या प्रार्थना म्हणायच्या, त्याच्यापेक्षा सगळ्यात सोपा मार्ग सगळीकडे जगभर जी म्हटली जाते सेरेनिटी प्रेयर तेवढीच म्हणायची, आणखी कुठली प्रार्थना म्हणायची नाही, हा सगळ्यात सोपा मार्ग. पण ते ज्याचं त्यांनी ठरवायचं बाबा, आपण काय त्याच्यामध्ये लफडा करू शकत नाही. बरं, आणखी एक विषय आहे, चेअरमन किती दिवस सोबर असावा. अरे प्रत्येक इंटरग्रुपच्या मिनिट्स हे ठरलेले आहेत ना रे, रूल्स अँड रेग्युलेशन्स ठरलेले आहेत, त्याच्याप्रमाणे तो किती दिवस सोबर असावा. कमी सोबर असलेल्याला चेअरमन म्हणून ढकलला आणि तो परत प्याला, अशी असंख्य उदाहरणं आहेत एमध्ये. आणि मला अगदी माहिती आहे, तो पुण्यामध्ये मी काय करायचो, माझी मुलगी पुण्यामध्ये शिकायला होती त्यामुळे तिला भेटायला जायचो. मग एक दिवस तिच्याबरोबर झालं की दुसऱ्या दिवशी सकाळी मी ती ह्याची मीटिंग करायचो, काय म्हणतात त्याला, स्टेडियमची मीटिंग करायचो सकाळी पुण्यामध्ये.
मग मी राहायचो कुठे, जंगली महाराज रोडवरती माझं ठरलेलं एक लॉज होतं, तिथे मी राहायचो त्या गार्डनच्या समोर. मग एक ए मेंबर होता जो कारनी तिथून समोरून जायचा. त्याने मला नंतर कधीतरी विचारलं तुम्ही कुठे, आम्ही कुठे वगैरे. तो म्हणाला मी तुम्हाला घ्यायला येतो. म्हटलं ठीक आहे ये. मग आमची दोस्ती झाली. तो काहीतरी मोठा माणूस होता, मोठा इन द सेन्स प्रिव्हिलेज माणूस होता. काहीतरी तो काय म्हणतात त्याला, नगरसेवकाच्या पदासाठी उभा राहिला, त्याची बहीण निवडून आली, तो पडला वगैरे, असं काहीतरी राजकीय पुढारी मंडळी होता. त्यामुळे काय नंतर आम्ही फोनवर गप्पा मारायचो कधीतरी मधून. मग मी त्याला विचारलं काय रे, कसं काय चाललं आहे. जाम भारी, चेअरमन आहे म्हणतो मी आता. म्हटलं सोबर किती दिवस, काहीतरी 45 दिवस का 48 दिवस असं काहीतरी सांगितलं त्यांनी. त्याला गचंडी धरून चेअरमन केला आणि नंतर काही दिवसांनी त्याचा फोन व्हॉट्सअप सगळंच बंद झालं. म्हणून मग मी 1-2 महिन्याने आठवण आली म्हणून मला फोन केला. मी त्याला म्हटलं काय रे भाऊ. नाही ना दादा, ते चेअरमन झालो, झक मारली आणि ते मला ह्या लोकांनी घोड्यावर बसवला आणि आता मी पितोय आणि माझी दारू थांबत नाही आणि आता कोणी मला मदत करायला पण येत नाही. सगळी चिथू झाली माझी चेअरमन झाल्यामुळे. हे राम कहाणी त्यांनी सांगायला सुरुवात केली. त्याच्यामुळे जो ढकलतो ना ओल्ड टायमर, त्यांनी काळजी घेतली पाहिजे की हा कसा सोबर आहे काय माहीत नाही आपल्याला. त्याच्यामुळे या भानगडीत पडायचं नाही. त्यामुळे सर्वसाधारणपणे किमान 90 दिवस तर सोबर असू दे रे भाऊ, किमान 6 महिने, किमान वर्षभर, याचं त्यांनी ठरवायचं आहे. नाही काही ठिकाणी रोटेशननी चेअरमन बदलतात. म्हणजे सोमवार बुधवार शुक्रवार 3 मिटिंग आहेत. सोमवारचा चेअरमन वेगळा, बुधवारचा वेगळा, शुक्रवारचा वेगळा, असं पण होतं काही ठिकाणी. बरोबर आहे. काही ठिकाणी 1 महिन्यानंतर बदलतात, काही ठिकाणी वर्षभरानंतर बदलतात. प्रत्येकाने आपापलं ते बनवा नियमावली आणि त्याप्रमाणे करा. त्याच्यानंतर इलेक्टेड, नॉमिनेटेड आणि ढकललेला. बरोबर आहे. किंवा काही ठिकाणी असं असतं दुसरा कोणी व्हायला तयार नाही म्हणून मी चेअरमन झालेलो आहे. कोणी येत नाही त्यावेळी जबरदस्ती मलाच करायला लागतं, असं पण आहे. मग कल्याणला मी बघायचो, आनंदसी बरीच वर्ष चेअरमन. तुम्हाला अरे श्रीधर कोणी यायला तयार, मी तर सांगतो ना रे, ओपन मिटिंगमध्ये मी 1000 वेळा सांगितलं अरे कोणीतरी मिटिंग चालवा. त्यामुळे नाही तुम्ही मिटिंग चालवा. आता आमच्याकडे माझा होम ग्रुप सध्याचा जो आहे तो आनंद ग्रुप, जैन हॉस्पिटल, कबूतरखाना, दादर पश्चिम. बरोबर आहे. तर आमच्याकडे आम्ही 2च मेंबर आहोत. एक सीमेश जो कधी रत्नागिरी कधी मुंबई, दुसरा श्रीधर कधी भिवंडी कधी मुंबई. चहा सांगायचं एकाने, चहाचे पैसे गोळा करायचे, चहाचे पैसे नेऊन द्यायचे, अमुक आहे तमुक आहे. मग एकाने हे करा, दुसऱ्याने ते करा. त्याच्यामुळे चेअरमन नाही ते तुम्ही चांगली चालवता अमुक आहे. काही ठिकाणी उलट असतं, काही ठिकाणी तो चेअरमन एकदा झाला तो आयुष्यभराचा चेअरमन चायला तो हटतच नाही. कोणतरी मला डोंबिवलीच्या जवळपास कुठला तरी एक ग्रुप आहे, कुठलं ते नाव आता आठवत नाही मला, त्या सभासदाचं पण नाव आठवेना आणि ग्रुपचं पण नाव आठवत. ते म्हणाले अहो तो आजारी असला तरच फक्त दुसरं कोणी मिटिंग चालवतं, नाही तर मिटिंग त्यांनीच चालवायची. तो आणि बरं म्हटलं माणसं कमी असतील ना, नाही माणसं असली तरी पण तोच चालवतो. मग त्यामुळे चेअरमन वेगळा आणि सेक्रेटरी वेगळा. ग्रुपने अपॉइंट केलेला असतो तो सेक्रेटरी आणि मिटिंग चालवतो चेअरपर्सन. मग सेक्रेटरी सांगतो बाबा तुम्ही चालवा कोणीतरी अमुक आहे तमुक आहे. तर काय नाही, काही लोकांना चिकटून राहायची हौस असते. त्याच्यामुळे इलेक्टेड चेअरमन, नॉमिनेटेड चेअरमन आणि ढकललेला चेअरमन, दुसरा येत नाही म्हणून ज्याला माझ्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणाला अक्कलच नाही, त्याच्यामुळे अमुक आहे तमुक आहे. त्याच्यामुळे हे असं चालतं. चला पुढचा मुद्दा, जास्त वेळ बोलणाऱ्यांना शेअरिंग द्यावं का थांबवावं का. बड्डे बॉयला शेअरिंग दिलंच नाही असा पण प्रकार झालेला. आता ह्याच्यामध्ये मागच्या मला कुठल्या तरी एका ह्याच्यात टाकलेलं मी की ते आमचे विठ्ठल पी होते, ते बेल वाजवायचं चेअरमन तर ती बेलच खिशात घालून ठेवायचे ते. बरोबर आहे. आणि काही जण ह्याच्या उलट टोक आहे. कोणतरी ओल्ड टाईमवर सुनीलसारखा हातात घड्याळ घेऊन बोलतो म्हणून मग सगळेच सुनीलचे चेले हातात घड्याळ घेऊन बोलतात आणि ते घड्याळाचा पट्टा टाकटूक करत मग ते डिस्ट्रॅक्शन होतं इतरांना, काय त्यांचं लक्ष. पण ते घड्याळ घेऊन बोलतात, मग ते स्वतः पण कमी बोलतात आणि इतरांची पण शेंडी. इतरांची शेंडी म्हणजे एका चेअरमननी बर्थडे मीटिंगला बर्थडे बॉयला शेअरिंगच दिलं नाही. तो म्हणाला अभी तुम अगली बार शेअरिंग करो, 7:30 ते 9 मीटिंग का टाईम खतम हो गया, चलो प्रार्थनेला उभे राहा सगळ्यांनी. म्हणून त्या बर्थडे बॉयला शेअरिंगच दिली नाही. त्यामुळे आपण सगळे चक्रम लोक आहोत आणि हे असं टोकाला जाणार आहे. त्यामुळे जो जास्त वेळ त्याला दुसरा उपाय असा आहे, जो जास्त वेळ बोलतो ना त्याला सगळ्यात पहिल्यांदा मीटिंग चेअरमन हे द्यायचं, काय शेअरिंग द्यायचं. म्हणजे सुरुवातीला माणसं कमी असतात, माणसं गोळा व्हायला वेळ लागतात. मग माणसं गोळा झाल्यानंतर मग ह्याला जास्त बोलणाऱ्याला चेव येऊ शकतो. त्याच्यामुळे जो
कमी बोलू शकत नाही. म्हणजे सांगितलं 7 मिनटात बोल. आता बरं त्याच्यात गंमत अशी आहे की तुम्ही 7 मिनिट, आता मी 35 वर्ष 3 महिने 8 दिवस दारूपासून दूर आहे. माझ्या वर्षाचा 1 मिनिट धरला तर 35 मिनटं कमीत कमी लागणार, बरोबर आहे. आणि प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. काही मुद्देसूद बोलतात, माझ्यासारखा माणूस मुद्देसूद तयारी करून बोलतो, असे बरेच आहे. सतीश ओसायचा, काही लोक त्यांचं पिन ड्रॉप सायलेन्सने लोक ऐकतात. त्याच्यामुळे जास्त वेळ बोलणाऱ्यांना द्यावे का नाही द्यावं माहीत नाही. बरं, कमी वेळ बोलणारे पण असे असतात. तो म्हणतो मी कालच शेअरिंग केलं, आता चेअरमनचा मान ठेवायचा म्हणून मी इथे आलो आणि मी आता काय बोलत नाही आणि ढॅन परत जातो. त्यामुळे अशी टोकाची माणसं आहेत. त्याच्यानंतर आणखी एक मुद्दा आहे, वहीत लिहिणे. शेअर केलेल्यांची नावे वहीत लिहायला हरकत नाही, पण काही ठिकाणी हजर असलेल्यांची नावं पण लिहिली जातात. त्याच्यामुळे ते कितपत संयुक्तिक आहे मला माहीत नाही. त्याच्यामुळे ज्याची त्यांनी ठरवावं. अल्कोहोलिक्स अनोनिमस असं सांगतं की आम्ही कुठल्याही प्रकारची नोंद ठेवत नाही, पण त्याचा फायदा असा होतो की पहिली मीटिंग कधी केली, न्यूकमर असेल तर ते आज न्यूकमर कोण कोण आले होते ते लिहून ठेवलं जातं. काही ठिकाणी सरसकट 27 माणसं असतील तर सगळ्या 27ची वरपासून खालपर्यंत तो, मग तो चेअरमनला तोच धंदा होतो, आला नवीन लिहा नाव, आला नवीन लिहा नाव. मग त्या चेअरमनचं कोण सेक्रेटरी काय बोलतो त्याकडे लक्ष नसतं, त्याच्याऐवजी हे धंदा करायला लागतो. त्यामुळे हे ज्याचं त्यांनी ग्रुपमध्ये ठरवा, तुमच्या बिझनेस मिटिंगमध्ये किंवा त्या सभासदांनी ठरवा वहीत नावं लिहावीत की नाहीत. पण शेअरिंग केलेल्यांची नावं लिहावीत. त्याचं कारण असं असतं की पुढच्या वेळेला ह्याला कधी दिवस झाले शेअरिंग दिलेलं नाही किंवा ह्यांनी कधी शेअरिंग केलेलं आहे हे नंतर आपल्याला त्या वहीत बघितल्याला लगेच कळतं. त्याच्यानंतर वेळेवर किंवा सुरुवातीपासून हजर असेल त्यालाच शेअरिंग द्यावे. आता हे ठाणा झोनचा मी सभासद आहे, म्हणजे ठाणामध्ये ठाणा, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, वांगणी हे. तर आमच्या लहानपणी असं काय पद्धत नसायची. किंबहुना आमच्या ग्रुपमध्ये सुभाष के उशिरा यायचे. शनिवार असेल तर ते मारुतीच्या देवळात जायचे आणि नारळ फोडून मग ती हे काय नारळ हातात घेऊन ते यायचे. 8:30ला यायचे आणि आमच्याकडे मग ते 8:30ला आले की त्यांना शेअरिंग दिलं जायचं. मग ते 9 वाजेपर्यंत बोलायचे. मग सुभाषच्या नंतर आम्ही जेव्हा ओल्ड टायमर झालो, म्हणजे सुभाष तो ओल्ड टायमर होतेच, पण मी पण ओल्ड टायमर जेव्हा झालो तेव्हा मग माझ्या बाबतीत पण हे असंच व्हायला लागलं. उशिरा आलं तरी पण द्यायला लागलं आहे शेअरिंग. तर आमचे सुनील के कधीतरी भिवंडीला मिटिंगला यायचे, ते म्हणाले हे लॉर्ड फॉकलंड्स आले नंतर येतात आणि शेअरिंग करतात, लाजा वाटत नाही, लोक आधीपासून येतात वगैरे वगैरे. पण अशी पद्धत काय ठाणा झोनमध्ये नाही की जो सुरुवातीपासून असेल त्यालाच फक्त शेअरिंग द्यायचं, उशिरा आलेलं शेअरिंग द्यायचं नाही, असं ठाणा झोनमध्ये काही पद्धत नाही. परंतु मुंबईमध्ये मी गेल्यानंतर मात्र असे पद्धत आहे. त्याच्यामुळे काळजी घ्यावी लागते की असं करायचं की नाही करायचं. सुरुवातीपासून आला असेल त्यालाच द्यायचं का, एखाद्याला बर्निंग डिझायर असेल तर काय. मग तो वेळेवर जरा 5 मिनटं उशीर आला तरी तुम्ही शेअरिंग देणार नसाल तर मग तो माणूस त्या मिटिंगला येतच नाही. मला माहिती आहे अमुक ठिकाणी अमुक चेअरमन आहे, अमुक आहे, तमुक आहे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आहे आधीच्याचा अनुभव नवीन सेक्रेटरी वाचत नाही. हां बरोबर आहे, नवीन सेक्रेटरी स्वतःच्या चुका करतो आणि ते बोलतो, तो म्हणतो तुम्ही काय केलं ते मला सांगू नका, ते जाऊ द्या. त्याच्यानंतर आणखी एक मुद्दा आहे, मिटिंग संपल्यानंतर शाळेच्या आवारात, चर्चच्या आवारात गप्पा मारत बसतात. पण असं फार कमी वेळा होतं. तर सेक्रेटरी सांगत असतो चला बाहेर निघा, बाहेर निघा, बाहेर म्हणून. त्याच्यामुळे पहिलं काम करायचं म्हणजे मिटिंग संपली की फटाफट आवरायचं आणि लाईट बंद करायचा. लाईट बंद केला की हॉलच्या बाहेर किंवा मिटिंग रूमच्या बाहेर जातात. मग बाहेर गेल्यानंतर तो सिक्युरिटीवाला वगैरे असतो, ते आवाहन करायचं, बाबा चला बाहेर जा. तिथे काही ठिकाणी शाळेचे ते खाजगी शाळा असते, त्याचे ते मंडळी जे असतात ते येतात लगेच बघायला, चर्चवाल्या येतात बघायला. त्याच्यामुळे मिटिंग संपल्यानंतर थांबू नये. आणखी एक मुद्दा आहे, शेवटचा मुद्दा आता माझ्याकडे असलेला, बहुतेक संपलं. बिझनेस मिटिंगची वेळ. आता गंमत अशी आहे, काही ठिकाणी 7:30 ते 9 म्हणजे 7:30 ते 9, 9 बजे के बाद में रुकने का नहीं, निकलने का बाहर. अशी चर्चची शाळा देणाऱ्यांची, चकटफू देणाऱ्यांची फुकटच मिळते ना आपल्याला शाळा. कधीतरी काहीतरी वर्षातनं एकदा काहीतरी लायब्ररीला काय 1000 रुपये दिले, 500 रुपये दिले, एखादं घड्याळ आणून दिलं, पंखा लावून दिला वगैरे असं असायचं. पण जनरली असं नसतं. आपण चकटफूवाले आहोत. तर बिझनेस मिटिंग ही जर का ते लोक तुम्हाला थांबू देत नसतील तर तुम्ही बिझनेस मिटिंगच्याच मिटिंगच्या वेळेतच घेणार ना. त्यामुळे गेल्यावर तिथे लिहिलेलं बघतो आपण. अरे आपण मारे ऐकायला गेलेलो असलो तर पण तो तिथे लिहितो 7:30 ते 9च्या ऐवजी 8:30 वाजता मिटिंग संपेल, समूहाची कामकाजाची सभा आहे. पण जिथे शक्य आहे त्या लोकांनी जर का बिझनेस मिटिंग तुमची रेग्युलर मिटिंग संपल्यावर घेतली तर बरं पडू शकतं.
बरोबर आहे. आता काय त्याच्यावरती नियम काय नाही, अट्टास काय नाही आणि बायलॉज काय नाहीत, रेग्युलेशन्स रूल्स काय नाही आहेत, ते ज्याचं त्याने ठरवायचं. चला, आज तारीख आहे 18 जानेवारी 2025. विषय होता मीटिंग कशी चालवावी किंवा चालवू नये. दुपारचे सकाळचे 11 वाजलेले आहेत. माझ्या घरी भिवंडीच्या स्वतःच्या घरी मी हे बसलेलो आहे. हे स्वतःच्या घरी मुद्दाम सांगतो आहे मी, कारण मुंबईत मी भाड्याने राहतो आहे. 17 वर्ष झाली. माझी काय ऐपत नाही मुंबईत घर घ्यायचं, आणि भिवंडीचं घर आहे ते इतके दिवस भाड्याने होतं, आता ते भाडेकरू नाही आहे, त्यामुळे मी इथे येऊन बसलेलो आहे. आठवड्यात ह्याच्यावरनं पण ढँटडॅन नवरा बायकोंचं आमचं चालू आहे. पोरगी पण मला दम देत असते, त्याच्यामुळे चलतं आहे. हा विषय चालू आहे, अजून त्याचं काय फायनल झालेलं नाही. तर आजचा विषय मीटिंग कशी चालवावी चालू नये या विषयावरती मला जे बोलता आलं तेवढं तुम्हाला पटलं. एकाने मला फोन करून अरे हे कॉन्ट्रावर्शियल आहे. मग मी त्याला विचारायला फोन केला, कॉमेंटमध्ये टाकलं होतं. म्हटलं भाऊ मी बोलतो ते कॉन्ट्रावर्शियल आहे का? नाही 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 म्हणे, तसं नाही आहे. हा विषय कॉन्ट्रावर्शियल आहे. अल्कोहोलिक सनसमध्ये सगळ्या प्रकारची मंडळी आहेत, त्यामुळे कोणाला आवडतं नाही. म्हटलं ते ठीक आहे, पण मी चुकीचं बोलतो आहे का काय? तर म्हटलं तुम्ही चुकीचं नाही बोलत, तुम्ही तुमचे अनुभव सांगता, तुम्ही जे बघितलं ते सांगताय, तुम्ही जे केलं आहे ते सांगताय, त्याच्यात काय चुकीचं काय नाही, लगे रहो. त्याच्यामुळे थँक्यू व्हेरी मच. 3 भाग झालेले आहेत. 4था करायला लागेल की नाही मला माहीत नाही, पण सध्या तरी माझ्याकडे असलेले मुद्दे संपले. आता आणखी काय याच्यामध्ये कोणी सांगितलं तर मग कदाचित 4था भाग करावा लागेल, पण सध्या तरी 3 भाग झालेले आहेत. आणि इथे मी थांबतो. मीटिंग कशी चालवावी याचे 3 भाग झालेले आहेत. जे कोणी ऐकणारी मंडळी आहेत त्यांनी AA शेअरिंग मुंबई श्रीधर, त्याच्यानंतर हॅश आणि मीटिंग असं टाकलं की तुम्हाला 3 भाग बघायला मिळतील. ओके, सिरियल नंबर. आणि सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे तुम्ही एकदा सबस्क्राईब केलं ना की तुमचं सबस्क्रिप्शन म्हणून पट्टी दिसते खाली तळमजल्यावरती, खालच्या बाजूला उजव्या हाताला कोपऱ्यात सबस्क्रिप्शन नावाचा शब्द दिसतो, त्याला बोट लावायचं. बोट लावलं की नवीन पान उघडतं. नवीन पान उघडलं की जेवढी चॅनल सबस्क्राईब केलेत तेवढी सगळी दिसतात. त्यातलं ह्या चॅनलला बोट लावायचं. बोट लावलं की 115 पासून ते 1 पर्यंत उलट्या पद्धतीने सगळी तुम्हाला दिसतील, थंबनेल दिसतील, आणि ते काय सरकत नाहीत लगन. बाकीचे कसं आहे, यूट्यूबवर डायरेक्ट गेला की तो थंबनेल गायब होतो लगेच. त्याच्यामुळे मी काय करतो, ह्या ब्रॉडकास्ट लिस्टमधल्या लोकांना थंबनेल वेगळा टाकतो आणि लिंक वेगळी टाकतो. त्याच्यामुळे थंबनेल बघता येतो निदान. थंबनेलवरती म्हणजे पाटी दिसते, त्याला थंबनेल असं म्हटलं जातं. त्यामुळे थँक्यू व्हेरी मच. परमेश्वर तुमचं भलं करो, परमेश्वर माझं भलं करो. अल्कोहोलिक समाज आजन्मत चालू राहो आणि आपल्याला दारूपासून दूर राहण्याची सद्बुद्धी परमेश्वर देव. त्याबद्दल करता तुम्ही सगळ्यांनी शांतपणे ऐकत तुमचा आभारी आहे. धन्यवाद. ओव्हर.